नवी मुंबई के सीबीडी बेलापुर में पुलिस ने चोरी की घटनाओं से प्राप्त सामानों को उनके असली मालिक को वापस लौटाने का सामाजिक काम किया है। नवी मुंबई बेलापुर के परिमंड 2 के पुलिस उपायुक्त और सहायक पुलिस आयुक्त मयूर भुजबल, वरिष्ठ अधिकारी अरुण पवार और अजय कांबले द्वारा एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया, जहां नेरुल एनआरआई सागरी पुलिस थाने और सीबीडी पुलिस थाने की हद में 1 दर्जन से ज्यादा चोरियों की वारदातों में जांच के दौरान करीब 59 मोबाइल, एक ऑटो रिक्शा, मंदिर का मुकुट, सोने चांदी के गहने और नकदी को बरामद करने के बाद उनके असली मालिक तक वापस लौटाने का काम किया है। इस दौरान अपनी खोई हुई वस्तु को पाकर उनके मालिक ने पुलिस दल को धन्यवाद देते हुए खुशी जाहिर की है। पेश है हमारे नवी मुंबई के संवाददाता विक्की कुमार की यह खास रिपोर्ट। सर्वांना नमस्कार। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये झोन 2 अंतर्गत हा आपला मुद्देमाल वितरणाचा या गेली 6 महिन्यातला तिसरा कार्यक्रम आहे। याच्यामध्ये आपल्या प्रत्येक पोलीस स्टेशनला वेगवेगळे गुन्हे दाखल होत असतात। त्याच्यामध्ये काही जणांचा मुद्देमाल चोरीला गेलेला असतो, तर तो गुन्ह्याच्या डिटेक्शन झाल्यानंतर फिर्यादींना लवकरात लवकर परत मिळावा यासाठी मान्य सीपी सरांच्या मार्गदर्शनाखाली, मान्य झोन 2 सरांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर तो फिर्यादींना मुद्देमाल कसा परत देता येईल याच्या अनुषंगाने आपण गुन्हे तपासा दरम्यानच फिर्यादींचा हा मुद्देमाल परत देत असतो। या मुद्देमाल वितरणाच्या कार्यक्रमाअंतर्गत हा आपला तिसरा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमामध्ये आपले एकूण सीबीडी, नेरुळ आणि एनआरआय पोलीस स्टेशनचे तीनही पोलीस स्टेशन अंतर्गत आपण एकूण 11 गुन्ह्यातील जवळपास 9 लाखाचा मुद्देमाल परत करत आहोत। त्याच्यामध्ये सोन्याचे दागिने, त्याच्यानंतर वाहने, मोबाईल, तसेच एक विशेष करून मला याच्यामध्ये सांगायचं आहे की नेरुळ मधल्या एका मंदिरातील देवीचा मुखवटा चोरीला गेलेला होता। तो देखील आपण 2 दिवसामध्ये त्याचा शोध घेऊन तो मुखवटा देखील आपण या ठिकाणी परत करणार आहोत। आणि 3 पोलीस स्टेशनचे इतर जे मिसिंग मधले मोबाईल आहेत, असे 60 मोबाईल ज्याची किंमत जवळपास 9 लाख रुपये आहे, असं एकूण जवळपास 18 ते 20 लाखाचा मुद्देमाल आपण परत करत आहोत। ह्याच्यामध्ये जे मुद्देमाल ज्या व्यक्तींचा आहे, हे तीनही आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राहणारे रहिवासी आहेत। गेल्या 2 फेब्रुवारी रोजी आमच्या सारसोले गावातील एक पुरातन गावदेवीचं मंदिर आहे। त्या गावदेवी मंदिराचा जो चांदीचा जो मुखवटा आहे, तो चोरीस गेला होता आणि नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून आज 2 दिवसामध्ये त्या चोरास पकडलं आणि तो आज नवी मुंबईच्या पोलिसांच्या माध्यमातून आज आमचे गावदेवी मंदिराचे ट्रस्टी नामदेव पाटील आणि आम्ही सर्व ग्रामस्थ यांना तो सुपूर्द केलेला आहे। आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीने नवी मुंबई पोलिसांना मनापासून धन्यवाद देतो। खरं सांगायचं तर आता नवी मुंबईमध्ये चोरीचे प्रकार वाढलेले आहेत, पण नवी मुंबई पोलीस खरं तर चांगली कामगिरी करत आहेत। पण त्याच्यासाठी आपले नागरिक म्हणून आपली एक जबाबदारी असते। त्याच्यासाठी आपल्या वस्तूंची, आपल्या घरातील दागदागिने असतील किंवा मंदिरातील ज्या काही वस्तू असतील, त्याची काळजी आपण स्वतःहून घेतली पाहिजे। आणि पोलिसांचं चांगलं सहकार्य आहे। मी पोलिसांना पुन्हा एकदा मनापासून त्यांना सर्वांना धन्यवाद देतो।